नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या श्री बालाजी ज्योतिष समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण धनु राशीच्या जातकांचा म्हणजेच स्त्री पुरुषांचा जून 2024 हा महिना कसा असणार आहे हे बघणार आहोत. या जून महिन्यात धनु राशीच्या जातकांनी म्हणजे स्त्री पुरुषांनी स्वतःच्या तब्येतीकडे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. तसंच कुटुंबातील लोकांच्या तब्येतीची सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे. या जून महिन्यात धनु राशीच्या व्यक्तींचा दवाखान्यावर खर्च होईल किंवा वैद्यकीय उपचारांवर खर्च करावा लागणार आहे. अर्थात या महिन्याचं वर्णन थोडक्यात अनारोग्याचा महिना असंच करावं लागेल. म्हणूनच स्वतःच्या तब्येतीची काळजी आणि कुटुंबातील व्यक्तींच्या तब्येतीची सुद्धा काळजी घेणं गरजेचं राहील. या जून महिन्यात उद्योगधंदा किंवा व्यवसायामध्ये थोडे चढउतार जरी जाणवले तरी त्यात अनुकूलता राहील. तसंच नोकरीत असणाऱ्या व्यक्तींचा पूर्वार्ध थोडा कटकटीचा किंवा त्रासदायक राहील, पण उत्तरार्ध मात्र चांगला राहील. नोकरीत असणाऱ्या व्यक्तींना तुमच्या सहकारी वर्गाकडून थोडा त्रास होऊ शकतो, पण त्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य राहील. तुमच्या कर्तृत्वाला मात्र वाव या जून महिन्यात मिळणार आहे. त्यामुळं प्रामाणिकपणानं स्वतःचं कर्तव्य पार पाडा. या जून महिन्यात विद्यार्थी वर्गाला जास्त उतावळेपणा दाखवणं त्रासदायक ठरू शकतं किंवा नुकसानदायक ठरू शकतं. त्यामुळं कोणत्याही प्रकारचा उतावळेपणा न दाखवता सबुरीनं वागावं लागेल. काही नवीन गोष्टी किंवा नवीन प्रकल्प किंवा नवीन प्रोजेक्ट जर तुमच्यापुढे येणार असतील तर त्या दृष्टीनं पॉझिटिव्ह विचार करा आणि नाविन्याकडे झेप घ्या. हे तुमच्याच फायद्याचं राहील. या धनुराशीच्या मुलाबाळांच्या बाबतीत हट्टी जिद्दीपणा वाढेल. त्यांच्या या हट्टी जिद्दीपणामुळे तुम्हाला थोडा त्रास जाणवेल किंवा त्यांचे हट्ट पुरवता नाकी नऊ येतील. तसंच मुलांच्या प्रकृतीकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. अतिप्रमाणात बाहेरचे पदार्थ खाण्यावर थोडं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील, कारण त्यामुळं पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. या धनु राशीच्या व्यक्तींनी, मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो, तुम्ही दुसऱ्यांना कोणतंही वचन किंवा शब्द देण्याआधी त्या गोष्टींच्या बाबतीत चांगला किंवा वाईट परिणाम लक्षात घेऊनच शब्द किंवा वचन द्या. अन्यथा तुम्हालाच त्याचा पुढं त्रास होईल. म्हणूनच विचार करूनच वचन किंवा शब्द द्या. या महिन्यात जर कोणाची सरकारी कामं असतील तर त्यात यश मिळेल. तसंच मित्रपरिवाराची साथसुद्धा चांगली मिळेल. बँकिंग क्षेत्र, अकाउंटिंग क्षेत्र, प्रकाशन क्षेत्र किंवा पत्रकारिता या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना चांगलं यश मिळेल. परंतु जर एखादी आकर्षक वाटणारी योजना जर तुमच्या पुढं आली तर त्या योजनेत गुंतवणूक करण्याआधी त्यांच्या मुळाशी जाऊन नंतरच योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. कारण नुसत्या वरवरच्या आकर्षणावर जाऊन कुठलाही निर्णय घेणं नुकसानकारक ठरू शकतं. म्हणून त्या संबंधित गोष्टींचा सखोल विचार करूनच स्वतःची गुंतवणूक करा. या धनुराशीच्या लोकांच्या भावंडांना तुमच्या जोडीदारामुळं त्रास होऊ शकतो किंवा कुटुंबातील वातावरण थोडं गरमागरमीचं राहण्याची शक्यता राहील. तसंच या जून महिन्यात महिलांनी सुद्धा मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष देणं गरजेचं राहील आणि या राशीच्या वृद्ध किंवा वयस्कर लोकांना सुद्धा पथ्य पाणी पाळणं गरजेचं राहील. या महिन्यात धनुराशीच्या स्त्री पुरुषांना उष्णतेचा त्रास, पित्ताचा त्रास, पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळं बाहेरच्या खाण्यावर नियंत्रण ठेवा. जर कोणाला कामानिमित्त प्रवास करायचे असतील तर या महिन्याचा उत्तरार्ध तुम्हाला चांगला राहील. तुमच्या कर्तृत्वाला भरपूर वाव मिळेल. तसंच या महिन्यात धनु राशीच्या जातकांनी तुमच्या घरी असलेल्या नोकरचाकर वर्गाशी जास्त वाद घालू नका, अन्यथा तुमचंच नुकसान होईल. तर असा असणार आहे जून 2024 हा महिना धनु राशीच्या स्त्री पुरुषांसाठी. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये पुढल्या राशीसोबत. पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गुरुदेव.